5 दिवस हा कृषी महोत्सव विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो. त्याच पहिला दिवसही असून लोकांचा आणि शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद या महोत्सवाला लाभलेला आहे. ग्रामीण कोकणातलं दर्शन अशा अनेक विविध गोष्टी या ठिकाणी उभारलेल्या आहेत, साकारलेल्या आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून कोकणातल्या शेतकऱ्यांना आणि जनतेला कोकणातल्या संस्कृतीचं आणि पुढच्या दृष्टीनं कसं जावं याबाबतचं या प्रदर्शनात मार्गदर्शन होईल. छोटे छोटे प्लॉट तयार केलेले आहेत की जे आपल्याला पाहायला मिळतील की आपल्याला आधुनिक शेती कशा पद्धतीने करता येऊ शकते आणि त्याचा रिझल्ट काय आहे. हो, तिसरं वाशिष्ठी कृषी महोत्सवाचं 3रं वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि कोकणचे नेते खासदार नारायण राणे साहेबांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. आताच कार्यक्रम उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाला. 5 दिवस हा कृषी महोत्सव विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो. आपण पाहताय की आज पहिला दिवसही असून लोकांचा आणि शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद या महोत्सवाला लाभलेला आहे. या महोत्सवामध्ये शेती आणि शेतीविषयक तंत्रज्ञान, त्याबाबतची माहिती, त्याचबरोबर अनेक लघु उद्योगांची माहिती, त्याचप्रकारे लाईव्ह डेमो आणि पशु प्राणी अन्य काही आकर्षणं, ग्रामीण भागातलं ग्रामीण कोकणातलं दर्शन अशा अनेक विविध गोष्टी या ठिकाणी उभारलेल्या आहेत, साकारलेल्या आहेत. आणि निश्चितपणे या प्रदर्शनाच्या माध्यमातून कोकणातल्या शेतकऱ्यांना आणि जनतेला कोकणातल्या संस्कृतीचं आणि पुढच्या दृष्टीनं कसं जावं याबाबतचं या प्रदर्शनात मार्गदर्शन होईल याची आम्हाला आशा वाटते. शरद पवार साहेब आले होते, त्यावेळी त्यांनी विधान केलं होतं की आधुनिक शेतीकडे वाटचाल करावी, आशीर्वाद असावे. काय सांगतो आता या प्रदर्शनामध्ये म्हणूनच आपण AI तंत्रज्ञानाबरोबरच छोटे छोटे प्लॉट तयार केलेले आहेत की जे आपल्याला पाहायला मिळतील की आपल्याला आधुनिक शेती कशा पद्धतीने करता येऊ शकते आणि त्याचा रिझल्ट काय आहे हे आपल्याला या प्रदर्शनात प्रत्यक्षदर्शी आपण यावेळी शेतकऱ्यांना अनुभवता येईल अशा पद्धतीची उभारणी केलेली आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन भाषण करताना थोडीशी साखर कमी झाल्यामुळे मोहळासारखं वाटलेलं आहे. आता कशी तब्येत आहे? नाही, चांगली, अतिशय उत्तम आहे. थोडंसं ऊन आणि याच्यामुळे थोडासा त्रास झाला, पण आता व्यवस्थित. प्रदर्शन शेतकऱ्यांसंबंधीचं आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही योजना ठेवलेल्या आहेत का? हो, आपण बघितलं की काही प्रोत्साहनपर गेल्या वर्षीच्या शेतकऱ्यांना आपण प्रशस्तीपत्र दिलं की आणि त्यांचा गौरव केला की ज्यांनी चांगल्या पद्धतीनं या प्रदर्शनाच्या माध्यमातून कोकणामध्ये शेती क्षेत्रात काम केलेलं आहे. आजही आपल्याकडे मी सांगितले 56 जणांचे अर्ज दाखल झालेले आहेत आणि त्या अर्जाच्या माध्यमातून आपण त्याच पद्धतीनं या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सगळ्या योजना आणि शासकीय म्हणजे योजना आणि बँका जोडून देण्याचं पण या प्रदर्शनात काम करतो आहोत. देवरुखमध्ये आपला बॅनर जो होता तो फाडला गेला आहे, काय सांगायला? नाही, मला कल्पना नाही. मी या प्रदर्शनात आहे, मी माहिती घेऊन आपल्याला सांगेन. धन्यवाद आपल्या सगळ्यांचं.